मित्र हो, तुम्हाला सांगतो मी, हे जे लोक नाही का, हे निर्लज्ज लोक जे लोकांच्या जीवाशी खेळते, हा सणवारचा पेट चालू आहे मित्र हो, तुम्हाला सांगतो मी. आणि हे दलिंदर लोक यांना लाजा वाटल्या पाहिजे. हा म्हणजे कसं, आता आपण दिवाळीला काही पदार्थ बनवतो, बरोबर आहे की नाही? त्या पदार्थ म्हणजे तसं उदाहरणार्थ काही बी एक तेलातले म्हणजे तळीव पदार्थ, शंकरपाळे, कारंजा, लाडू, चिवडा, बरोबर आहे. मग आपण त्याला तेल वापरतो. मग हे लोक डुप्लिकेट तेल देऊ राहिले आपल्याला, त्याच्यात मिलावट करू राहिले, म्हणजे आपल्या जीवाशी खेळू राहिले लोक. किती पैसे कमावता रे तुम्ही, हा, आणि पुढे घेऊन जाता असं लोकांच्या जीवाशी खेळताना. ते पदार्थ सांगा, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आपण खातो, पाहुणपणा करतो. आपल्या घरी पाहुणे येते, आपण पाहुण्याच्या घरी जातो आणि आपण खातो, बरोबर आहे की. आणि डुप्लिकेट तेल कधी असलं ते आपल्या आरोग्यासाठी कधी घातक ठरलं, कधी तर कसं करायचं. मिरची पावडर सुद्धा डुप्लिकेट, त्याच्यामध्ये कलर टाकू राहिले. हा, आपण ते दुसरं आणखीन काय येते, राजगिरा हे ते कायनो बायनो रवा वापरतो, त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करू राहिले. म्हणजे किती मिलावट करू राहिले मित्र, आणि किती आपल्या जीवाशी खेळू राहिलेत. म्हणजे यायला लाजा वाटल्या पाहिजे की नाही आपल्या जीवाशी खेळताना. काय रे बाबा हो, किती पैसे कमावतात आणि पुढं नेतात आणि पुढं भरतात. आमच्यासारख्या गरीबाचा तळतळाट घेऊन, लहान लेकराचा खासकर लेकरू आवडीनं आहे ना काय काय खातं घरी, शंकरपाळे, कारंजी, लाडू खातं, आणि तुम्ही ते तेल आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये देता. तुम्हाला लाजा नाही वाटल्या पाहिजे का? तुमच्या घरी बी लेकरं बाळ आहे, हा, तुमच्या घरी बी वयोवृद्ध माणसं आहे, माय बहिणी आहे, तुमच्या घरी पाहुणे आवडत असेल, तुम्ही त्याला असं डुप्लिकेट तेल, मिरची पावडर, कायनो बायनो असं डुप्लिकेट देता का? नसन देत ना त्याला, तर तुम्ही मात्र चांगलंच खाऊ घालत असता. मग आमच्या जीवाशी काय खेळता तुम्ही असं? काय भेटतं तुम्हाला असं? का माड्यावर घेऊन जाता तुम्ही ती धंदौलत, 5-50 रुपये, 100-200 रुपये कमावता तुम्ही. म्हणजे डुप्लिकेट चाळी नका करू, कोणाच्या जीवाशी नका खेळू. प्रत्येकाचा जीव त्याच्यासाठी अनमोल आहे, खासकर लहान लेकरांसाठी खूप अनमोल आहे, माहितीये का? दलिंद्रा हो, असं करू नका, समजलं?